नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यात मी निघालो आहे माझ्या पहिल्या लॉंग बाईक राईडला. मी आणि माझा मित्र संकेत निघालो आहे महाकालच्या दर्शनाला. चला तर मग सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पण पुन्हा एकदा दुसऱ्याच व्लॉगमध्ये. आम्ही सुरू करतो एक ज्योतिर्लिंग उज्जैन ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगची राईड, जे की असणार आहे 1700 किलोमीटर राऊंड ट्रिप मोस्टली प्रोबेबली. सो बघू आता वाजलेत सकाळचे 2. आम्ही 3 वाजेपर्यंत निघू आणि आमचा प्लॅन आहे सध्या आज ओंकारेश्वर पोचायचा डायरेक्ट नॉनस्टॉप म्हणजे तेच ब्रेक वगैरे घेऊ. तो येस, थोड्या वेळात खाली भेटू, गाडीला सर्व सामान पॅक वगैरे करू अँड विल गो. चलो बाय. चलो तो गाईज, फायनली इट्स हॅपनिंग. वी आर रेडी विथ आर बोरिया बिस्तरा अँड आता बस निघू. खाली गेल्यावर सर्व सामान वगैरे पॅक करू. बघा बाई किती घेतलंय, काय काही समजत नाही. ऑलरेडी पम्प्ड. देखते है आजा. अरे ये आम्हाला एक मित्र आमचा सोडायला येतोय. तो सोबत नाही येते राईडमध्ये. ठीक है, उसकी यादें रहेंगी हमारे साथ. ऐसा ना हो कि हमारी यादें उसके साथ रह जाए. बट ठीक है. अरे ये देखो गाइस, ये है वो शख्स जो हमें छोड़ने आ रहा है. कुछ कहना चाहोगे हमें? कुछ टिप्स एंड ट्रिक्स, राइडिंग टिप्स तो हमने एक बोलो. जाने दो अभी. हॅलो, तर मित्रांनो थोडंसं डिटेल देतो तुम्हाला राईडची. सविस्तर सांगायचं झालं तर हा प्लॅन आम्ही मागच्या 1-2 महिन्यापासून बनवत होतो, पण कधी ऊन तर कधी घरच्यांची परमिशन हे अडवत होतो. तरी कसं कन्व्हिन्स करून, सेफ्टीची अश्युरिटी देऊन आणि ORSचे पॅकेट सोबत घेऊन प्लॅन एक्झिक्यूट करायचं ठरवलं. दिवस निवडले वीकेंड जवळचे, म्हणजेच बुधवारपासून ते रविवारपर्यंत. टोटल 5 दिवसांचा टूर आखला होता. ओंकारेश्वर, उज्जैन, नाशिक असे 3 सिटीज कव्हर करायचे ठरवले होते. चला राईड स्टार्ट करू. आता वाजले थोडासा उशीर झाला आहे, 2:15 झालेत. वी विल स्टार्ट द राईड. चलो बाय बाय. म्हणजे अंगावर नका काढू की एवढंच काय आलंय, काढून घेऊ. टिप्स फ्रॉम आयुष. हे कर, जा स्टॉप घे, जा वाटलं तर. येस. आणि शेवटचे पोचता जास्त स्पीडमध्ये नका पोचू, स्पीड नॉर्मलच राहू द्यायचा. ते पोचता ते येऊन जाते की पोचायचं आहे. आपल्या गेलो तर सुरजन, ते रोड चांगला होता म्हणून. व्हॅल्युएबल टिप्स मिळाल्यात आम्हाला. आणि असं क्रॉसिंग आली तर स्पीड हळू करत जा, नाही 4000 रुपयाचा फटका बसणार. दिस वॉज अ पेमना फॉर मी. आपको कभी और पता चलेगा. चलिए. डे 1ची सुरुवात मस्त झाली होती. मस्त असा छानसा सनराईज बघून राईड करायची एनर्जी आली होती. आज साधारणतः करायचे होते 580 किलोमीटर, ज्यात पुणे, नारायणगाव, संगमनेर, येवला, मनमाळ, मालेगाव, धुळे हे महाराष्ट्राचे सिटीज क्रॉस करून MP वॉटर गाठायची होती. MP वॉटर गाठून अजून 200 ते 250 किलोमीटरचा प्रवास करून ओंकारेश्वर गाठायचं होतं. थोडीफार नर्वसनेस तर होतीच, पण त्याहून जास्त एक्साइटमेंट पण होती. फर्स्ट एवर 1000+ किलोमीटर राईड, प्लस त्याच्यात 2 स्टेट्स क्रॉस करून एक राईड कंप्लीट करणार होतो. मला आता बाईक घेऊन 1 वर्ष होणार होतं. त्यात माझी ही फर्स्ट एवर लॉंग राईड असणार होती.
छोटे छोटे ब्रेक घेऊन सध्या एक स्टॉप घेतला होता धुळेच्या अलीकडे. सध्या हाफ राईड झाली होती. साधारण 250 ते 260 किलोमीटरची राईड कंप्लीट करून आमच्या दुपारचे 12 वाजले होते. गाईज मध्ये पोचलो आहे आम्ही धुळेजवळ आणि 12 वाजले. खूप लेट झालं आहे. अजून 300 किलोमीटर बाकी आहे बऱ्यापैकी, 250-300. बघू आता. Yeah. Pop in, burning like this, ain't checking my wrist. Third is my shift. Rolling all night like. येऊ का मग? बाय बाय. याच्यामध्ये काय आहे दादा? याच्यात काही नाही, असंच सामान सर्व. चला. दादा याच्या आवाज काढ. हां काढतो की. आवाज एवढा नाही आहे तसा. These credits are lit. Stacking miles, I'm far away from home. I got what I wish for. Taking that risk, I'm checking my list. Marathon man, it's fun legit. Can't let it slip when it's all in my grip. Talking too much, you probably not it. All that I did, calls I missed, time I spent. Yeah. दुपारचे 3 वाजले आणि आम्ही MP ची बॉर्डर क्रॉस केली. टेम्परेचर सध्या 46 ते 47मध्ये खेळत होतं. उन्हाचा पारा वाढत होता. आखिर के 150 किलोमीटर बचे गाइस. अभी खाना खाया है. आता MP बॉर्डर जस्ट क्रॉस केली. वाटलं तर पोलीस बिलीस धरतील. एक जण नाही MP बॉर्डर. ठीक है, हमने कुछ गलत किया ही नहीं, हम क्यों डरेंगे. वी हैव ऑल द डॉक्यूमेंट्स. दोजूनो. तो चलो मिलते हैं ओमकारेश्वर में. अभी ताकत नहीं बच्ची कुछ बोलने के लिए. टाटा बाय बाय. सनसेटच्या वेळेस आमच्या नशिबात काहीतरी चांगलं लिहिलं होतं. आम्ही येऊन पोचलो एका ब्रिजवरती. तिथे आम्हाला नर्मदा नदीचं असं दर्शन घडलं की जसं की स्वर्गसुख. सूर्य मावळताना जो सूर्यप्रकाश होत होता तो एवढा छान दिसत होता की जणू त्यांनी आमचा पूर्ण थकवा ओढून घेतला. एवढी जोरात थंडी हवा चालू होती की मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण तुम्ही हा आवाज ऐकू शकता. एवढं मस्त असा सनसेट पाहून आम्ही परत निघालो. संध्याकाळची वेळ झाली. सूर्य मावळला आणि अजूनही आमचे 80 ते 90 किलोमीटर बाकी होते. जसं अंधार झाला पुढून येणाऱ्या गाड्यांनी त्यांचे अप्पर लावले. अप्पर लाईट ऑन केले. हा एक वेगळा डोक्याला ताप असतो. पण हे सर्व फ्रस्ट्रेशन, हे सर्व थकवा दूर झाला जेव्हा आम्ही ओंकारेश्वरचा महादरवाजा बघितला. तो पाहताच आम्ही दोघं पण आनंदाने तो लागलो. सॅडलिंग करू. फायनली वी हॅव अचीव्ड समथिंग. मग काय, सिटीमध्ये पोचलो. स्टे शोधला आणि फ्रेश होऊन आंघोळ करून पसरून गेलो. हर हर महादेव. झोपताना फक्त एक विचार येत होता की जे स्वप्न कधी पाहिलं होतं ते सध्या पूर्ण होतं आहे. किती पण फटीग असो, किती पण हातपाय दुखत असो, किती पण झोपेचे डोळे असो, मनाला एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन होतं जे बस एक्सपिरियन्स करूनच कळू शकतं. बस इथेच दिवस संपवला आणि झोपून गेलो. दुसरा दिवस सकाळ झाली. उठलो. एवढी झोप लागली होती का उठायला थोडा उशिराच झाला. पण तरी दोघांनी लगेच आवरून घेतलं आणि दर्शनाच्या रांगेत लागलो. कारण सर्वात आधी ओंकारेश्वराचं दर्शन करायचं होतं गर्दीच्या आधी.
आता नमस्कार गाईज, आम्ही बाबांचे दर्शन करायला चाललो आहे आता फायनली. एक दिवसाच्या पार मेहनतीने अखंड परिश्रमाने आम्हाला बाबा दर्शन देतील आज. चला, जय महाकाल. बघू. ओंकारेश्वरचं मंदिर. नर्मदा नदी आणि कावेरी नदीने असं चारी दिशेने ओमच्या आकारात धरून ठेवलेलं या ज्योतिर्लिंगाचं महत्त्व मोक्षप्राप्तीसाठी आहे. कसं होतं दर्शन? एकदम अति सुंदर, विना गर्दी, मस्त बिना गर्दी. मॅक्स 20 खूप कमी मिनटात, गर्दी. 15-20 मिनटात दर्शन झालं आहे आमचं. हे इथून खालून चढून हे क्रॉस करून यावं लागतं असं वरती, आणि मंदिर पार तिकडे आहे. बट मस्त मंदिर आहे, एकदम सुंदर, शांत. चला आता आम्ही काय मामलेश्वरचं दर्शन घेऊ. इथून आम्ही गेलो मामलेश्वर मंदिराकडे. आता मामलेश्वरचं पण दर्शन झालं आहे आणि आता निघालो आहे आम्ही. अजून 150 किलोमीटरची स्मॉल राईड करून उज्जैनला निकलते हैं. दुसऱ्या दिवशीचा स्टे करायचा. बॅक ऑन द बस अगेन. आता बस सुरू करतो आहे आम्ही आमची राईड परत फ्रॉम ओंकारेश्वर टू उज्जैन. डे 2 छोटीच असणार आहे. 147 किलोमीटर्स आहे. सो बघू लवकर पोचू तिकडे. स्टेचं बघू कसं आहे काय. मग आपण 2 दिवस आहे उज्जैनमध्ये. दोन रात्र आहे गेस. हां, 2 रात्र डायरेक्ट आता उज्जैनला पोचू. चलो बाय. Go, 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 go. Get off your phone, can't sit at a green light. Look how that shine reflect like a ring light. This is my podium, talking to 3 mics. I'm not no winner, have they the team winning? If I said it, you know that I'm in it. They tryna live on the corner, I bend it. Can't take those chances, ain't talking about Bennett. When they too lazy, they talking like critics. Why you so mad? हॅलो गाईज, मॅन्डेटरी उसाचा रस ब्रेक. उसाचा रस ब्रेक घेतला आहे गाईज. Cheers. चिअर्स गाईज. यही पीना चाहिए. ड्रिंक हेल्दी बी हेल्दी. माझ्या काही मित्र आहेत, त्यांना घाण सवयी आहेत. ड्रिंक बी त्यांच्या सांगतीत ना करा, माझ्यासारख्या असं सांगतीत राहा. उसाचा रस प्या, ताक प्या. बघा, बाकी अजून 2-3 मित्रांचे नावं नाही घेऊ शकत मी. तसं नावं न घेतलेली बरी. पण माझ्यासारखं बना काही. स्पॉन्सर्ड बाय. बद्दल बघ तुझी. चला, मेमरी फुल होते. चला बाय बाय. उज्जैनला साधारणतः आम्ही 4 वाजता पोचलो. सर्वात आधी पेटपूजा करायचं ठरवलं. डायरेक्ट जाऊन पोचलो एका रीलमध्ये बघितलेल्या स्पॉटवरती दाल बाफला खायला. फायनली गाईज, हॅलो, वेलकम बॅक. आम्ही पोचलो आहे उज्जैन नगरी, महाकाल नगरी उज्जैन. आणि आता बस जेवायला आलो आहे. स्पेशल काय दाल बाफला खायला. थाळी वगैरे लागेल. आता आम्ही आवरून बसलो आहे. हा पसाराच जास्त असतो. गाडी वगैरे लावल्या मस्त. जागा पण मस्त आहे एकदम. असं काय म्हणतात, लॉन टाईप्स आहे तिथे एकदम. आणि बस आता जेवण वगैरे करू. आणि दोघांनी पण तांदूळ खाल्लं आणि स्टे शोधायला निघालो. स्टे आम्ही उज्जैन मंदिराच्या घ्यायचं ठरवलं, कारण आम्हाला दर्शन सकाळी करायचं होतं. पार्ट 1साठी एवढंच पुरेसं. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघू उज्जैन आणि रिटर्न ट्रिपमध्ये काय काय झालं ते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, मिलते हैं अगले पार्ट में. बाय बाय.